महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं आज पहाटे 23 फेब्रुवारी रोजी 3च्या सुमारास निधन झाले। ते 86 वर्षांचे होते। गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्यानं जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती। गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते। सुरुवातीला माधुकरी, त्यानंतर मुंबईत येऊन शिकवणी वर्ग, कोहिनूरची स्थापना, 1976ला मुंबईचे महापौर, मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 1995 ते जानेवारी 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99 ते 2002 केंद्रामध्ये वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002 ते ऑगस्ट 2004 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला आपली सुरुवात केली। मुख्यमंत्री असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याच्या कथित आरोप त्यांच्यावर झाले। त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले। तेव्हा तत्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली। ऑक्टोबर 2013च्या शिवाजी पार्क या ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती। नोव्हेंबर 2012ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते। शुक्रवारी दुपारनंतर दादर स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।